जय श्रीराम. भारतीय जनता पार्टी नारायणगाव शहर आणि वैद्यकीय आघाडी पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च खरं तर जागतिक आरोग्य दिन, जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनाचं निमित्त साधून आपल्या भारतीय जनता पार्टी नारायणगाव आणि त्याचप्रमाणे वैद्यकीय आघाडी पुणे जिल्हा यांच्या वतीने आपण 7 तारीख शनिवारी नारायणगाव एक भव्य असं आरोग्य शिबिर समाजातील सर्व घटकांसाठी आपण या ठिकाणी राबवतोय. खरं तर आरोग्य शिबिर सगळीकडेच होत असतात, परंतु हे होणारं जे आरोग्य शिबिर इतर शिबिरांपेक्षा खरं तर वेगळं असणार आहे. आपण बरीचशी आरोग्य शिबिरं पाहतो की त्या आरोग्य शिबिरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठेतरी एक छोटीशी तपासणी होते आणि काहीतरी गोळ्या देऊन आपल्याला त्या ठिकाणी आपली खरं तर सोडलं जातं. परंतु हे जे शिबिर आहे हे शिबिर आपण इतरांपेक्षा वेगळं का म्हणतो तर ह्या शिबिरामध्ये आपण तिथे येणाऱ्या सर्व पेशंटला म्हणजे की ज्या सोनोग्राफीला जवळजवळ 1200 रुपये खर्च येतो, ही सोनोग्राफी ह्या शिबिरामध्ये ज्याला गरज पडेल त्याला ही संपूर्णपणे मोफत या ठिकाणी असणार आहे. एक्सरे की जे एक्सरेला बाहेर 400 रुपये खर्च येतो, हा एक्सरे देखील या शिबिरामध्ये मोफत असणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या शिबिरामध्ये जितक्या काही रक्त तपासण्या होणार आहेत ह्या रक्त तपासण्या हिंद लॅबच्या वतीने आणि सर्वात महत्वाचं ह्या शिबिरामध्ये ईसीजी सुद्धा तो मोफत असणार आहे. ह्या ज्या काही तपासण्या आहेत मी या ठिकाणी डॉक्टर कथे सरांचं, कथे डायग्नोस्टिक सेंटरचं मनापासून या ठिकाणी आभार करता आपण मानलं पाहिजे की डॉक्टर कथेंच्या ह्या डायग्नोस्टिक सेंटर माध्यमातून आपल्याला 100% ज्या पेशंटला गरज आहे त्या पेशंटला 100% आपण या ठिकाणी सोनोग्राफी फ्री असणार आहे. त्याचबरोबर त्याचा एक्सरे या ठिकाणी फ्री असणार आहे. ईसीजी आपण त्या ठिकाणी फ्री देत आहोत. 100% ब्लड तपासण्या आपण फ्री देत आहोत. आणि याच्याही पुढे जाऊन की ज्या पेशंटला काही ठिकाणी कुठल्या याच्यामध्ये सहभागी डॉक्टर असणार आहेत, कुठल्या आजारावरती आपण या शिबिरामध्ये उपचार करणार आहोत, कुठल्या सुविधा देणार आहोत याची विस्तृत माहिती डॉक्टर कथे सर की ज्यांनी या शिबिराचं आयोजन केलं. मी डॉक्टर कथे सरांना विनंती. नमस्कार, हरे कृष्ण, श्रीराम, जय श्रीराम. भारतीय जनता पार्टी नारायणगाव व वैद्यकीय आघाडी पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये नारायणगावमध्ये आपण हा कॅम्प राबवतोय 7 तारखेला आणि सकाळी 9 वाजता हा कॅम्प सुरू होईल. या कार्यक्रमानिमित्त आपल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष कंसाहेब, डहाळे मॅडम, त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आशाताई बुचके मॅडम, खैरे साहेब आणि विशेष म्हणजे नारायणगावमध्ये प्रचंड कितीतरी वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये काम करणारे आपले मंडलाध्यक्ष आशिष भाऊ माळवतकर साहेब आणि रुपेश भाऊ खैरे साहेब. त्यानंतर वैद्यकीय आघाडीमध्ये आपण या 2 तरुणांना घेतलेलं आहे, ते म्हणजे सरचिटणीस अक्षय किटे, त्यानंतर सचिव अक्षय डोके, त्यानंतर आपलं सोमनाथ जिटे, आकाश खैरे नेवकर, आकाश नेवकर आणि हे सर्व मंडळी याच्यामध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये आणि यांची सर्व मित्रमंडळी म्हणजे जवळपास 200 ते 300 मुलांचा, यंग तरुणांचा याच्यामध्ये सहभाग आहे. या कॅम्पमध्ये आपण सर्व पेशंटला आणि सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की खरोखर तुम्ही या कार्यक्रमाला या कॅम्पला तुम्ही जर सकाळी 9 वाजता तुम्ही नोंदणी केली आणि त्याच्या पहिली तुम्ही नोंदणी केली तर फार चांगलं होईल. नोंदणीचे तुम्हाला नावं त्याच्यावर येतील. आता मी यांची जी नावं घेतलेली आहे हेच सरळ यांच्या मोबाईलवर तुम्हाला नोंदणी करायची म्हणजे जेणेकरून आम्हाला प्लॅनिंग करायला बरं होईल. आशिष भाऊनं तुम्हाला आता सर्व फॅसिलिटी सांगितलेल्या आहे, पण त्यात मी काही थोड्याशा रिवाईज करतो की याच्यामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत, ज्या हॉस्पिटलला ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, पंतप्रधान योजना आहे, महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, मुख्यमंत्री योजना आहे, मुख्यमंत्री सहाय्य योजना आहे, बऱ्याच साऱ्या योजना आहेत ज्याच्यामुळे सर्व ऑपरेशन्स जे आहेत, जे ऑपरेशन स्कीम मध्ये बसतील ते सर्व ऑपरेशन या हॉस्पिटलने आपल्याला आव्हान केलेलं आहे की आम्ही ते सर्व मोफत करू. आणि त्याचसोबत आपल्या डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरतर्फे ज्या पेशंटला गरज आहे म्हणजे इंडिकेटेड सर्वांना म्हणजे ज्या डॉक्टरांनी जर सांगितलं याची सोनोग्राफी करायची आहे, एक्सरे करायचा आहे, काही ब्लड टेस्ट करायचे आहेत, या सर्व डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर आणि त्याच्यासोबत डेंटल चेकअपसाठी एक स्पेशल आता आपल्या नारायणगावला सीबीसीटी आणि ओपीजीची मशीन आली, जी खूप महाग मशीन आहे, जे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पहिलीच मशीन आपल्याकडे इथं आलेली आहे. त्यामध्ये डेंटल हेल्थ जे आपल्या दातांची जी हेल्थ आहे ती कशी आहे, कुठे दाताला काही प्रॉब्लेम आहे का, तर ते ओपीजी सुद्धा आपण आपल्या संस्थेतर्फे डॉक्टर कथे फाउंडेशन मार्फत ते आपण मोफत ठेवलेली आहे. याच्यामध्ये सहभागी होणारे जे हॉस्पिटल्स आहेत मी त्याची नावं सांगू इच्छितो म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व नागरिकांना समजायला पाहिजे किंवा हे कुठल्या हॉस्पिटल याच्यामध्ये सहभाग घेणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं ग्रामीण रुग्णालय नारायणगाव यांच्याकडून काही तुम्हाला मेडिसिन आहे, त्यांच्याकडून डॉक्टर्स आहेत, आपल्याला काही ब्लड टेस्ट आहेत ते ग्रामीण रुग्णालयाकडून आपल्याला मोफत मिळणार आहेत. मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांच्याकडे सर्व स्कीम्स आहेत
त्यांनी म्हटले की कुठले जे 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 ऑपरेशन गव्हर्नमेंट तर्फे फ्री आहेत ते सर्व आम्ही करू. TGH ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर आहे तळेगाव दाभाड्याचं, ज्या कॅन्सरच्या टेस्ट आहेत त्या सर्व मोफत करणार आहेत. डॉक्टर सराईकर हॉस्पिटल मॅडम येतील, त्या चेक करतील, म्हणजे जेणेकरून तुमचं चेकअप जे आहे ते मोफत आहे. YCM हॉस्पिटल जुन्नर, रोटरी क्लब मिडटाऊन पुणे, रोटरी क्लब मिडटाऊन पुण्याच्या माध्यमातून आपल्याला सर्व डोळ्यांचे ऑपरेशन मोफत होणार आहे. म्हणजे जे काय त्याला हे लागतंय शस्त्रक्रिया आपल्या आळेफाट्याच्याच हॉस्पिटलला डॉक्टर वलवणकर साहेब जे आहे त्यांच्यात मार्फत होतील. जीवन हॉस्पिटल आहे, विघ्नार्थ हॉस्पिटल आहे, ऑरा स्किन क्लिनिक आहे, मते हॉस्पिटल आहे, महालॅब नारायणगाव आहे, ग्लोबल हॉस्पिटल आहे, अर्बन स्माइल डेंटल क्लिनिक आहे, आधार हॉस्पिटल शिंगवे पारगावचं आहे. आता यांचे जे सर्व डॉक्टर्स आहेत याच्यामध्ये सर्व या डॉक्टरांचा सहभाग आहे. तरी याच्यासाठी तुम्ही सर्व माझ्या नागरिकांना एकच सांगणं आहे सर्व की तुम्ही सर्व वेळातला वेळ काढून या कॅम्पला सर्वांनी हजर राहावे. आणि आपले जे आजार आहेत, आपला कधी आपण दवाखान्यात स्वतःहून जात नाही, पण या कॅम्पचा बेनिफिट असा होतो की त्या कॅम्पच्या माध्यमातून आपण मित्रांसोबत जातो आणि आपल्याला आपलं जे हेल्थ चेकअप आहे ते करणं गरजेचं आहे. हेल्थ इज वेल्थ. जर आपली शरीर संपत्ती चांगली असेल तर आपल्याला सर्वच आनंदी वाटायला लागतं, आणि शरीरामध्ये जर वेदना असतील तर आपल्याला काहीच चांगलं वाटत नाही. तर हा भारतीय जनता पार्टी आणि वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून हा जो कॅम्प होणार आहे हा खूप मोठ्या स्वरूपात होणार आहे. याचं ट्रॅकिंग राहणार आहे. ज्या ज्या पेशंटला काही अडचणी आहेत, काही पेशंटला ऑपरेशन्स करायचे आहेत, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे सर्व युवक आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे सहभाग घेणार आहेत. त्या पेशंटचा फॉलोअप प्रॉपर होणार आहे. थँक्यू व्हेरी मच. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.